चला माय बाप हो, आज तुम्हाला असं सुंदर पाहून दाखवतो का बहीण भावाच्या नातं काय असते। आज भाव असं झालं, एवढी दिवाळी निघून गेली, एवढी लाख दिवाळी निघून गेली, संक्रांत आली दादा, पण माझी बहीण माझ्या घरी नाही। काय सांगू, डोळ्याला पाणी येते, अंत करणं पडते। आज माझी बहीण माझ्या डोळ्याला दिसत नाही दादा। आज बहीण माझ्या डोळ्याला दिसत नाही, लोकांच्या बहिणीकडे पाहतो, डोळ्याला पाणी येते। माणसाला असं वाटतं का ह्या रस्त्याने माझी बहीण आहे, दोघा रस्त्याने मला भाऊ म्हणून, माझी मुलं भाषा मला मामा म्हणून, पण दादा 10 वर्षाच्या जवळ झाला बाबा, माझी बहीण माझ्या घरी नाही। माझी माय बायको असे का कधी मला बहिणीची आठवण करत नाही, कधी भाषाची आठवण करत नाही, कधी टाटा घेऊन बसली नाही, कधी बहिणीला फोन करत नाही। પછી आज बायको गेली ते चला, पण बहिणीला सोडणार नाही। माझ्या बहीण माझ्या घरी आली तरी मी आपल्या बहिणीच्या घरी गेल्यापासून राहणार नाही। जातो घराकडे बोलत चला तो एवढा देवळीसारखा सण गेला का शिला, पण माझी बहीण माझ्या घरी नाही आली, माझ्या भाषाला आला, ह्या रस्त्याने वाट पाहतो, त्या रस्त्याने वाट पाहतो, माझी बहीण केव्हा दिवाळीचा सण केला, काय केला, काय नाही परिवार नाव नाही घ्यायचं अजिबात, जास्त चटकपणा करायचं नाही। हे पांढर बाई उचकवण्याच्या नाव घेता नाही, हे नवरा नाही जामा फोन केली तुला जामा बोलली, तुमची हिम्मत आहे का लाच माराची? मला आवडा खाजा उभा खा मला पण तुला कधी मा बहिणी बद्दल जरी शिवी दिलीस त्या
जेवण काय त्या मागे फाटून टाकी पण बहिणीला सोडणार नाही. कशाने सोडजाल म्हणजे एवढ्या चिकून राहील की चिकून राहील माझ्या बहिणीसाठी मला मारते मारल्या तुला पाणी नाही माझी हस्ती तुला द्यायला पुरी मस्ती माया फस्ती माझे नारी माझे फुटली का लवकरच एवढा लवकर लागत पैसे वाव काय ठेवी माझ्या मित्रा बालपणीच्या येत का ठेवी प्रकारची शाही का गाण ठेवी वाव काय ठेवी तुमच्या बापाच्या लग्न करून त्या माझ्या धोक्याचं ठेवली माया म्हणजे का ऑफिस आलो का त्या धोक्याच्या मग त्या धोक्यात तुम्ही मग माल कोणाचा झाला म्हणजे नशीब समज हिची माग शाहीर प्रकाश भाऊ होळीच्या दिवशी माग घरी आली त्या बहिमा मा बाप असताना चुलीपाशी आता देतं का काय लग्न ठेवून होळीच्या दिवशी आली मा बाप असताना चुलीपाशी त्या भाऊला गेली सरतो बहीण मा बाप होता गरम चुलीपाशी बसून मग हिच्या पायाला पळाला पण उतरलं हिची माझ्यानी करो आणि मा बापाला काय म्हणते ए भाऊ मला कळशील का हे भोर पण मला शिकत पाहिजे हा भोरकुले तुपाच्या साड्या तुम्हाला माहित नाही तुम्ही माया मायाला असं समजता का माया मायाची खूप मोठी आहे का मुख्य इज्जत त्या मायाची मुख्य पाहला असतो ना त्या बापाचा काय मा बापाच्या नाही पाहला तुमच्या बापाचं काय ह्या दहा गावात मारल्या बापाला बसलं तर उठल्यानं त्या गावात याचे दहा डोळे खोल होते नाही वडे खोल माया मायची केवढी मोठी इज्जत आहे माहिती आहे त्या मायला काय म्हणतात पाहिजे का ए उघडीन बाई खा डोटा हिच्या माझ्या उघडीन मध्ये तर कपडे प्रसंग झाले की हा महाग हे माझं आडनाव उघडीन बाई आहे हा असं काय म्हणलं चोबारे ज्ञादत पैसे ज्ञादत त्या पहिलं तुम्हाला पैशाचे पैसे घ्यायचे आले तर सोन्याच्या बायको सुधीर बा कामच नाही तू सावला सोडा तू आवर बदला तुला बद्दल लावलं सगळं या माझ्या घरा नाही
सध्या सध्या परकाश भाऊच्या घर धोसीन त्या परकाश भाऊच्या घर धोसीन पण त्या घरी येत नाही ह्या परकाश भाऊच्या वाटी लोक जाऊ पहिला फेरा उभा झाला का 3 फेरे मारले पण तो सोडत नाही त्या बहिमाची मानव जागे पण गया फाशी ठोकला देऊन जागे मार दे त्या बहिमा मरती तुझी तुला काय म्हणलं अरे शाळेला गमतीचे फेर म्हणलं जेव्हा स्टेजवर चढते का नाही ती एका घंट्यामध्ये 3 राऊंड घेते अशी कला आहे त्याच्याला त्या बहिणा सरप साजे त्या मरती कुत्रे मुक्ती त्या मैत्री मुक्ती त्या मरती कुत्रे मुक्ती त्या मैत्री डुकरा मुक्ती डुकरा त्या माय भीमा एक शब्द खाल्ला जाऊ ते रांगा त्या बहिमाची रांगा मारत रांडगाय दुकरी समजलं असतं मला तिने तुले मात्र अगरबत्त्या खोसून आली होती केसात का अगरबत्त्या खोसून आली का मी यावर तुझी जिंदगी खेळली तुले ठीक आहे मला काही कुठलं सांगू बघ नाही मी जन्मभर रांड्याला आलो असतो सांड्याला आलो असतो तू एक काम कर मला पैशाला देतलं नाही देतलं नाही देत खर्च नाही देत तर ठीक आहे नको पण त्या भांडीवर त्या लोकांचे 56 सातून मी जर खोटं बोली तरी ते तू रात्रभर मरशील म्हणजे मला सांगा हो मध्ये कोणा कोण पासून गोष्ट मागू पण पहिली या घरी भीक मागायचं तू भीक मागे जातस हो जातस का हो जातस हो पण एक गोष्ट लक्षात ठेव 2 दिवसात आलास तर ठीक नाही तर 3रे दिवस पेरणी नाही बनवली तर नावाची मी मेलो मग 3रा दिवस गेला माझी 14वी झाली तर तुला मस्त संधी भेटली मग कायची तर मी पाहिलं कुठं मग कुठं तू हे जेवण कुठं घरात घालायला पण होते नाही घर जाऊन बसील माय बाप हो तू एवढी एकाची एक बहीण माय बापाचं सुखना पाहिलं भावाचं सुखना पाहिलं 10 वर्षाच्या जन्माला गेला माझी बहीण माझ्या घरीला आहे पण आज कोणी हालते म्हणून आपल्या बहिणीच्या घरी जाईल आपल्या भाषेला बोलून पाहिजे तर आपल्या बहिणीसोबत होऊ शकतो पण काय हरकत नाही या दिलेली पैसे नको तू जातो बहिणीच्या गावात
5 वर्ष झाले माझा नारा एका बिमारीला मरण पावला. परमेश्वरा, काय मी कुणाचं वाईट केलं रे? आणि दादा, 5 वर्ष झाले माझा नवरा बरोबर त्यावेळेस बंदीला आला रे. आणि तेव्हापासून घरी गेला का तुला बहिणीची आठवण येत नाही रे दादा? लहानसा मुलगा माझ्या लोकांचे कामाला कष्ट करते, मजुरी करते, मुलाचा सांभाळ करते, तरी का तुला लहानशा बहिणीची आठवण येत नाही दादा? मी माझ्यासारखं रक्षाबंधनासारखं सण निघून गेला रे दादा, तरी माझा भाऊ माझ्या डोळ्याने दिसत नाही. आज साऱ्या बहिणी आपल्या भावाच्या घरी येतात रे, भाऊ आपल्या बहिणीच्या घरी येतात, पण माझा भाऊ माझ्या घरी येत नाही. दादा, का मी तुझं वाईट केलं रे? सांगा का मी तुझं वाईट केलं? तर तुला काही हिस्सा मागते, काय करणार मागते का रे दादा? सांगा रे दादा, बोल ना दादा. 5 वर्षासारखा जमाना झाला रे, माझा भाऊ माझ्या डोळ्याने दिसत नाही दादा. त्याला येशील ना रे दादा? दादा येणार रे दादा, नाही आठवण येते रे दादा. भाऊ माझ्या डोळे आठवलेत रे दादा. येणार रे काय करा दादा, बोलणारा जावं बोलणारा किती पाहतो राजा या दिवाळी सणाला, किती पाहतो जीवाला या दिवाळी सणाला, नाही आला आज माझं भाग्य माझे नसेल, हा 10 वर्षापासून माझ्या बहिणीच्या घरी आलो, पण काय म्हणा माझी बहीण, माझ्या बाबा काय म्हणत, आज तुझे निघला तू आज माझ्या घरी आला. एवढ्या दिवसाला आज तुला वेळ मिळाला माझ्या घरी यायचा, पण काही म्हणून बहीण वेळ लहान आवाज येतो बहिणीला बाहेर, हे माझे मा बाई सोनू, ये बेटा तुझा भाऊ आलो बघ, तुझ्या घरी प्रधान आहे मा, तुझ्या घरी ये बेटा. दादा 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 5 वर्ष झाले दादा तुझ्या जवळ बरोबर आलो रे. माझ्या लोकांच्या कामाला करते रे, मुलाचा सांभाळ करते दादा. 5 वर्षापासून तुला बहिणीची आठवण नाही आली. माझी मला पुस्तकावर आली पण
आपल्या सोबत येईल आपल्या क्लिनिक भाव रे आला का भाव रे आला का मला नेवायला रक्षाबंधन आला रक्षाबंधन काय करत असेल दादा अरे दादा अरे आदित्य बाळा दादा दादा अरे तुझा बाबा तुझ्या भेटी करिता आला रे दादा दोन शब्द तुझ्या बाबा सोबत बोल अरे अरे बापा भाषा आहे त्याला बाळाला ओळखलं म्हणे कोण मी बाय हे बाय का माझ्या भाषा सुद्धा जसा कृष्णाचा मला ऐसा तू माझ्या घरमाने चेष्टा करायला आला नाही बेटा दादा हा एवढ्या दिवसाने माझ्या घरी आला नाही 12 वर्ष झाले दादा तुला राखी पाठवली तुला मिळाली का नाही मिळाली माझ्या हाच एवढ्या पावर दिवाळी झाल्याचं माझ्या घरी आला दादा मला तुला अशीच लावायचं ठीक आहे बेटा आज मग मी माझ्या भाज्या समजतो आज दादा भाषा हा अशोकजी राणे साहेब हे तर माझ्या पडला 200 रुपयाची पाठवून मी माझी पाठवून बस रे दादा घरे आला भाव राया पडते पाया मला
तुला साडी सुद्धा आणू शकलो, तुला एक माझ्या भाषेला कपडे सुद्धा आणू शकलो नाही मा. तुझी साडी नको चोरी नको रे दादा, तुझ्या व्हिडिओ फोटोवर चिवडा नको रे दादा. आणि 5 वर्षांनी माझ्या भाऊ माझ्या घरी आला, तेवढंच माझ्यासाठी सर्वस्व आहे दादा. ठीक आहे मग, ठीक आहे बेटा. बरं बाई, मी का म्हणतो, आज 4 दिवस झाले तुमच्या घरी आलो. माझे बैल खाटे बांधून असतील, माझ्या गाई बांधून असतील, माझी पत्नी कधी बैलाच्या ढोराचा चारा पाणी करणार नाही, म्हणून आज गावात जातो म्हणलं मला. नाही ना रे दादा, आज एवढ्या दिवसाने माझ्या घरी आला रे दादा, एकंदरीत दिवस थांबणार आहे. बरं ठीक आहे दादा, आजच्या दिवस मुक्कामच करतो. हो हो ठीक आहे दादा. भाषासोबत 2 शब्द बोलतो. भाषा बापू, शाळेत जातून तू कोण्या वर्गात आहे? 4थीत? अरे वा, शाबास, हुशार बाबा. पाय बापू, तुला तुझ्या मानाची 10% विनंती आहे मग. खराला खायचा, तंबाखू न खायचा, सिगरेट न प्यायची, लागत भुक्याने तर अर्धा कोंबावून घ्यायची. कामाची टॉनिक दूध प्यायचं, नाही तर अर्धा कोंबण्याचं अक्षरच्या सुटी. त्या बेटा शाळेच्या मग अशा पैसे पाहिजे हे घे. हा खायला खायचं. हा बरोबर, चांगला साहेब कलेक्टर बनायचं. मी जमलं तर अजून 8 दिवसांनी चक्कर मारतो. दिवसाचा प्रमाणात झाला. आज 2 दिवसात येतो म्हणे, 2 दिवसात. आता 4था दिवस लागला, हा येत नाही आहे. कुठे होतात का मेला का 8 लाख तर फलके घालत का झालं माहिती नाही. मग कुठे घेणार कुठे नाही, फोन करते फोन उचलत नाही. पहिलेच मला तर असेल घरचे काम करू का करू मी, पण मी काही बदमाश नाही आहो का, मला डेट लागे आहो सगळे का करून मी नाही करत. टोंगरेला याच्या घरचे कामा करीन. भिकारीच्या घरचा सुद्धा खूपच हे झाला तो, मारल्याकडच्या झिलप्या जात्याच्या घरी, त्या बहिणीच्या घरी गेला असतो, त्या पांढरबाईच्या घरी जाते तिची चांगली बरोबर असतात. याच्या गावची मंडई गिंडई असं नाही तर म्हणूनची एवढे मोठे लोक आहेत बाई येते. पण बाई हिच्या घरकोटी यावा, पहिले टेकरावर होता तर खालता आला, घराला पुलाला होता ना नदीने. हा हाच खरा तिच्या घर. अरे शांताबाई, अव ते नाही, ते हागाले बसली आहे बाई, राहू दे, तिने नाही बोलत. ए कोटी गेली का? ए उचका पाय पांढरे पाय, ए आऊ तसे अगे निघत काय निघत काय सांगू मी. त्या गावात आम्ही तेव्हापासून असे अपशब्द कोणाचं ऐकले नाही. आणि आज असं काय कोणाचं गुन्हा केला हो की आज असं करणारे अपशब्द माझ्या कानावर ऐकायला येतात. जाऊन बघते कोण आहे तर. कोण वहिनी? वहिनी एवढ्या दिवसाने माझ्या घरी आल्या हो. थांबा वहिनी 5 मिनिटं, पाय धुवायला पाण्यात येऊन थांबा. वहिनी काय पाणी घ्या, वहिनी पाय धुवा. पाणी घेऊ वहिनी. काय झालं? एवढ्या दिवसाने माझ्या घरी आल्या, पाय धुवायला पाणी देणं ते माझं कर्तव्य आहे. कर्तव्य आहे होय. हातचं पाणी ना. काय झालं वहिनी? हातचं पाणी नवरा मारे, लग्नाला 4 वर्ष नवऱ्याला मारली वहिनी. का अशी बोलते का? मी तुझा वाईट केला का बहिणी? आज 5 वर्ष झाले तुझा माझा घरी पाय नव्हता, माझ्या घरी आले पाय धुवायला पाणी दिलं, काही गुन्हा केला का ग? झाली का माझ्या हाताने? हातच्या पाणी गलती बहिणी. असे नको बोलू ग, आई वडील मेले तेव्हापासून, आई वडील मेले तेव्हापासून तुम्हीच माझे आई वडील. काय तुलाच्या घरी जाईन मी? माझ्या सामने लोक पाडू समजलीस का? माझ्या सामने बिलकुल येत नाही पडत.
बहिणी असे बोलू नको ग. का करू मग? हा मी तुझं वाटते चांगला तिला माझं जिंदगी खराब झाली काय समजतेस मला? काय केलं मी का मी तुझ्या घरी येऊन माझ्या सामने फालतूची लढू नको. समजतीस का? माझ्या घरचा दैत कोणी गेला? माझ्या नवरा कोणी गेला? माझ्या घरी माझा भाऊ आला शिकला ना आणि चौकाकडे गेला ग बहिणी. चौकाकडे नाही त्याला कामच कोणते कार भेटायला बापा बापा कधी ग नाकामध्ये एवढसा खळा नाही पाहिली, कानात डुलं नाही पाहिली, बाप्पा बांगडाही नाही पाहिली. कधी तर तुझ्या साडीला तर 17 भोका पडले नाही बाप्पा बाप्पा मोठी सुंदर आहे कोणी पहिले म्हणून असं सत्य काय माझा भाऊ चौकाकडे गेला ग बहिणी. का असे बोलते का एवढा कापड घेऊन म्हणतो साडीचा तर मला बहाणा करते माझे पैसे नाहीत हे आहेत तिया घात असते कोणी सांग पहिले. माझ्या जीवाचा तमाशा अगं आहे मोठी तू माझ्या मानवात एवढी दिवाळी गेली ना दिवाळी
माझ्या घरी नाही आले काकाची माझी बहीण नाही आली म्हणून मी माझ्या बहिणीच्या घरी गेलो असा हे कुत्री म्हणे तू बहिणीला घरी जात असतो जा पण 3 दिवसामध्ये आमचा ठीक नक्की 14 दिवशी ते म्हणून तू इथं राहिला बहिणीच्या घरी म्हणून तमाशा आहे का थांब मला बोलू दे त्यावर 2 शब्द इकडे तू गरम नको शांत का तू शांत हो बाप्पा वारल्या वारला बाप्पा माणसाने 15 लाल टोट्या बंद हे काबूल काकाने तिची गोष्ट खरी आहे तिची गोष्ट खरी आहे तुम्ही आले मुंबईला पाव घाला आता माहित तो वावर खतम आहे तू फक्त घरी चाल नाही ते भरके केले चुलीत चोरलं माय आपली सुजो नालाय का तुला काही होश नाही तुला भरम सुटला आम्हाला पण जोश येणार आहे आता 2 टाकू का 3 टाकू हा मला तिच्यावर बोलले आजच्या मनात राजा मला ऐकू दे बरं ते बाई काही तू या 4 चौकात नवऱ्याची इज्जत ठेवून नाही राहिलीस तुला नवरा म्हणजे का साधा वाटते का ग ननद म्हणजे का तुला साधी वाटून राहिली हो का तू एवढी स्वतःला शाईनी समजून राहिलीस का शाईन ते सोड हा आमचा घरगुती मार मॅटर तू काय सोड सुचलेला बिचत नाही तोंड सांभाळून बोल मी या गावचा सामाजिक कार्यकर्ता माझा सामाजिक तुले कार्यकर्ता लोकांच्या घरात तर अरे सामाजिक म्हणजे कोणाचे अडलेल्या माणसाला वाट दाखवणं किंवा कोणाचा झगडा भांडण झालं त्याला न्याय देणं हे माझं काम आहे म्हणजे तुम्ही ह्या गावचे घंटामुक्ती अबे टंटामुक्ती अध्यक्ष बाई कधी न काळाचा तुम्हाला मी पाहून राहिलो या नंदच्या घरी आणि त्या बिचारी एवढं मोठं दुःख आहे तिच्या नवरा मेला तेव्हापासून तुम्हाला नाही पाहिलं बेटा आम्ही आणि आज अचानक आले आणि एवढा तमाशा करून राहिले त्या पुरी जीवाला का वाटत असत सांगा भाऊ जीवाला का वाटत असत भाऊ मी जिंदगीची बायको जिंदगानी करतो या वारण्याची तुम्ही सांगा मला घरी कमी काम आहे तेवढी मुली कास्तकारी सकाळी उठून शेण बोलता शेणाच्या हे करावं लागते सगळे कामा करते आणि घरी पोटल्या बाजून वारल्या ए बाई 5 वर्षाच्या बाद पाहून राहिलं त्याला बाई तू नवऱ्याला वारला म्हणतो समुक तमुक बोलून राहिलं तुला नवरा म्हणजे काय हे तरी माहित आहे का मला कसं माहिती नवराच करून टाकली मी ना बरोबर आहे मला वाटते ह्या पोरीला ते काही बैकवलं असेल बैकवलं या कुत्रीबाई जिंदगी खराब आहे या कुत्रीबाई जिंदगी थांब बरं तुझ्या बाईच्यापासून जिंदगी खराब आहे तर मला सांग हिनं त्यापासून काही हिस्सा घेतला नाही वावर घेतला का घराचा हिस्सा घेतला का मी घेतच नाही गोष्ट मला एवढं सांगतो की घेतला का नाही घेतलं तर त्या बापाला द्यावं लागेल समजलं का नियम चालते तसा मला सांग त्या घराचा हिस्सा घेतला का वावराचा हिस्सा घेतला का पैसा पाणी मागितला का त्या घरी येऊन बसली का मग सांगा भाऊ नाही पैसा मागितला नाही घराचा हिस्सा मागितला नाही भावाच्या घरी येऊन बसली तरी ननदीच्या डोक्यावर बसली बरोबर आहे बरोबर आहे काउंट असते मला सांग बाई तुला भाऊ आहे का बहीण होती होती बाजी अशी पोटी होती चार मार बहिणीला जन्मल्या पाहिजे चार बहिणीच्या खात्यात आली म्हणजे पाहिली एका भजेवाल्याच्या दुकानात गेली चार बहिणीच्या भजेवाल्या सगळं केला नपराती त्याची खोप नसते खोपीची इकडे तुला भाऊ नाही बहीण नाही आज तुला वाटून राहिलं का आपल्यावर 6 दिवस बरोबर आहे आणि तुला असं वाटून राहिलं का आपण सुंदर आपल्या मागं 10 जण धावून याचाच गर्व आहे ना असाच गर्व आहे ना पण लक्षात ठेव बाई लक्षात ठेव माणूस किंवा बाई कधी चेहऱ्याने सुंदर नसते मी काय म्हणतो त्या बाईवर दुःख आहे आज तुला भाऊ नाही माय नाही बाप नाही तुला त्या गोष्टी नाही तर त्या गोष्टी पूर्ण त्या नवरा पुरा करते पण आज त्या पोटी पुत्र आहे पण ननद हे पोलीस समान असते लक्षात ठेव वरतीचे वाव मी खबर खाई पण आज 1000 लोक सांगतो आज एकर शेती 4 एकर पलीच्या नावावर मुलगी 4 एकर भाषाच्या नावावर आणि मी का खाई तू खातो माझे 2 शब्द आहे की मी काय म्हणतो मी त्याला वाईट नाही समजत त्याचं बरोबर आहे पण
लक्षात ठेव, तुला सौंदर्याचा घमंड आहे आणि तुला नवरा अजून काय आहे ते माहित नाही. तुला नवरा माहित राहिला असताना तू अशी वागतीस नाही. म्हणून काय म्हणतो, अगं माणूस किंवा बाई कधी चेहऱ्याने सुंदर नसते. बाई माणूस किंवा बाई कधी चेहऱ्याने सुंदर नसते. आणि ज्याचे आचार विचार सुंदर आहे तोच सुंदर असते. चेहरा पाहून मटकणारा उलटा सीधा फसते. चेहरा पाहून मटकणारा आता उलटा सीधा फसते आणि वेळ खराब सारे लोक त्याच्यावर असते. समजलं का? पण सर्वावर दिवस येते. बाई जगाच्या पाठीवर बाईच्या जातीला देवश नाही. तुम्ही किती नवसा करा, किती उपवास करा, पण तुमच्या त्या उपवासाले, तुमच्या त्या तीर्थाले आणि तुमच्या त्या नवसाले कधीच देव कोणता देव पावणार नाही. जो खरा देव आहे तुम्ही त्याचा तिरस्कार करता, त्याला दूर ठेवता आणि मार वध करता. म्हणून बाई मला काय म्हणायचं आहे, आग नवरा खरोखर बायकोचा देव आहे. नवरा खरोखर बायकोचा देव आहे. नवरा हा खरोखर बायकोचा देव आहे. आणि नवरा कसाही असो त्या बायको कसला देव आहे. नवरा हा खरोखर बायकोचा देव आहे. नवरा हा खरोखर बायकोचा देव आहे. नवरा कसाही असो बायकोला कसला देव आहे. बाय किती सुंदर असलं तिकडं नाही बघावं. बाय किती सुंदर असलं तिकडं नाही बघावं आणि आपल्याच नवऱ्याला सुंदर समजून त्याच्याच चरणी मारावं. तुला आज नवरा बरा भेटला, ती ऐकून घेते आणि तुला ऐकून घेते म्हणजे कारण तुला तो प्रेम करते. तू या प्रेम केलं नसतं तर त्यानं तुला ऐकलं नसतं. पण तू त्याला बनवून राहिली बैल, नवरा झाला बैल आणि बायकोनं तसं होईल. तो माणूस तसा झाला नाही तर कोणी लोक आहेत बायकोनं म्हणलं तसंच त्या जन्म देता मायबापाची किंमत नाही, भावाची किंमत नाही आणि बहिणीची किंमत नाही. समजलं का? फक्त बायको याच्या पहिले त्याला भाऊही पाहिजे, त्याला बहिणी पाहिजे, त्याला मायबापही पाहिजे. पण बायको आली का त्याला माई नाही पाहिजे, बाप नाही पाहिजे, बहीण नाही पाहिजे. शाबाश. असंच बाई लक्षात ठेव. मला त्याचा गर्व करावा लागेल का बहिणीच्या हितासाठी तो धावून आला. आज त्या बहिणीला साथी देणारा कोण नाही, त्याला सासू सासरे नाही. नवरा मरण पावला आणि आज आमच्या सरकारच्या तिला मदत करायला गेले लोक पाप लावतात. आणि जर भाऊ जिवंत आहे आणि अशा दुःखात ते भाऊ धावून येत नसेल तो भाऊ असून कोणा कामाचा. म्हणून बाई मला काय म्हणायचं आहे, नवरा डोक्यावर बसला, नवऱ्याने डोक्यावर घेतलं पाहिजे म्हणणं काय राय. माय बाप तुला असे जिवंतपणे मारून टाकले असतील म्हणून मी काय म्हणतो, सांग या म्हणण्यावर इथून टाकन
तुम्ही यात्रा केल्या होत्या बस 2 मिनिटं केली सवारी पण त्याला कळलं की जगाच्या पाठीवर मायबापासारख्या कोणीच नाही बायकोचं ऐकता तो ज्यावेळेस स्वतःच्या मनाच्या ऐकायला गेला त्यावेळेस त्याला काय झालं माहित आहे तुला पुढे विषय गोष्टी समजत असं वेळ नसल्या कारणामुळं थोडसा विचारानं वाढ आणि आपल्या सगळ्या चांगल्या जीवनाला तुझ्या संसारात चांगली वाढ दे. माफ करा ना मला गलती झाली नाही बघून आपलं कोणत्या तुही थोडसा घरात नको चालत जाऊ कोणत्या गोष्टी समजून ती एक बाईची जात समजलं का तू जर तिने इज्जत दिली ते तुला इज्जत देईल आणि तू जर तिने इज्जत देशी नाही तर तुला कोणी इज्जत देणार नाही समजलं का पुष्कळ वेळा सांगता येईल पण आता वेळेच्या प्रबंधनामुळे या ठिकाणी माझ्यावर समाप्त झालेला सन्मान्य शहीद निशांत दैते आणि आपल्या पुढच्या सुरुवात करतो.